So guys, this is our first question in linear differential equation. So बेटा बघा, असा जर क्वेश्चन दिसला तर अर्धे पट्टे तर पहिलेच खतम होते. झाले? हा, ऐकून घ्या आता सॉल्व्ह कसा करायचा. बेटा बघा, इथं काय दिसत आहे बे क्यूब x आहे ना, आणि इथं काय दिसत आहे y. बरोबर आहे. सगळ्यात पहिले वर काहीच लक्ष द्यायचं नाही, पहिले खाली पाहायचं भाऊ. बरोबर आहे. आता ऐकून घ्या, जर x दिसला, का बोललो मी, काय दिसला, x दिसला तर बेटा घ्यायचं d, आणि y जर दिसला तर काय घ्यायचं d डॅश. ओके, तर बघ सर इथे जर x आहे तर बघा काय लिहिणार बेटा, किती पॉवर आहे याचा 3, तर बघा काय लिहिलं मी d क्यूब. काय लिहिलं d क्यूब. ओके, नंतर काय आहे सर -3. ओके, इथे बघा भाई, इथे बघा किती आहे, d किती आहे, x आहे ना x, तर काय लिहिणार x 2 होते म्हणून किती लिहिले 2. इथे बघा y किती आहे 1, तर म्हणून काय लिहिलं फक्त आणि फक्त d डॅश. अबे मग्गा 1 नाही आहे ते, काय आहे ते डॅश. ओके, +4. ओके, नंतर इथे काय बेटा y आहे, y आहे म्हणून बघा काय लिहिलं मी d डॅश, आणि सर याचा पॉवर मध्ये किती आहे क्यूब, म्हणून काय लिहिलं क्यूब. कळलं इथपर्यंत कसं करायचं. ओके, नंतर द्यायचा भाऊ ब्रॅकेट आणि नंतर लिहायचं z. हा वर आहे ना, हा म्हणून काय लिहिला z, याच्या इक्वल टू लिहिणार e टू दी पॉवर x + 2y. कळलं का इक्वेशन कसं बनवायचं. x जर दिसला तर d, y जर दिसला तर d डॅश. सर इथं 3 आहे म्हणून 3, इथे 1 आहे म्हणून इथं काय लिहिला फक्त 1, आणि इथं d होते किती, x किती आहे इथे 2, म्हणून काय लिहिला d². कळलं का इथपर्यंत. बस झालं, एवढं जर लिहू शकत आहे तर बेटा जमलं. आता ऐक का करायचं, पुट करायचं. पुट ऑलवेज, मी सांगत आहे प्रत्येक क्वेश्चन याच पद्धतीने आपण सॉल्व्ह करणार. सर आता काय करायचं, d जर असेल तर बेटा d च्या ठिकाणी पुट करायचं m, d च्या ठिकाणी काय पुट करायचं m, आणि d डॅशच्या ठिकाणी पुट करायचं बेटा 1, d डॅशच्या ठिकाणी काय पुट करायचं 1. ओके सर, तर सांगा बेटा d च्या ठिकाणी काय लिहिणार बेटा m, तर येणार m³ -3. सर इथे d² आहे तर काय राहिलं असतं m², काय राहिलं असतं m², आणि d डॅश म्हणजे किती होते 1, तर 1 लिहायची गरज आहे का नाही. प्लस काय लिहिलं असतं बेटा 4, आणि इथे सर 1चा क्यूब काय झाला असता 1 असतं, इज इक्वल टू काय लिहिलं असतं 0. अबे खतम नाही होशील ना, पाहून घे, लिहितो, टेन्शन नको घेऊ. 1चा क्यूब, ओके, इज इक्वल टू काय लिहिलं असतं 0. ओके, तर काय राहिलं असतं सर m³ -3m² + 4 इज इक्वल टू काय झाले असते 0. 1चा क्यूब 1 आणि 4 × 1 4. ओके, तर धिस इज अवर बेटा आपला इक्वेशन भेटला. ऐकून घ्या आता CF कसा काढायचा. याले टाकायचं भाऊ सेम टू सेम कॅल्सी मध्ये. आता कॅल्सी मध्ये टाकता नाही आम्ही सर लय खतम आहोत. ओके, ऐक, इथे किती पॉवर आहे 3, इथे किती आहे 2, इथे किती आहे या काही नाही आहे. मग असं पुट करते 1 -3 4, असा जर पुट केला तर झाला तो खतम. ओके, काऊन, कारण बेटा इथे जेव्हा आहे इथे 3 आहे इथे 2 आहे, याला आपल्याला असं लिहावं लागेल m³ -3m² + 0m + 4. जर असा जर तुला कॅल्सी मध्ये पुट केला तर डायरेक्ट कॅल्सी आन्सर सांगते. स्वतः काढायचं का, हा कशामध्ये पुट करायचं कॅल्सी मध्ये, नाही तर बढियापैकी लिहायचं काय बाय सॉल्विंग. काय लिहायचं बाय सॉल्विंग. लिहिलं, टाक कॅल्सी मध्ये. जसं तुने कॅल्सी मध्ये टाकलं तर बेटा कॅल्सी 3 रूट सांगते. सर 3 काऊन जी, अबे इथं 3 आहे म्हणून 3, 2 असतात तर किती 2. बाबू इंजिनिअरिंग लिहायला पण बेसिक अल्जेब्रा अजूनही नाही येत आपल्याला. जर बेसिक अल्जेब्रा जर आलं ना तर बस झालं, बाकी माझ्यावर सोड, फक्त बेसिक अल्जेब्रा आला पाहिजे. ओके, चल, तर सर 3 जर रूट आता काढायचे असेल तर बेटा m1 m2 आणि m3. ओके, हे कोण दाखवण आपल्याला कॅल्सी, कोण सांगन कॅल्सी. जसं तू कॅल्सी मध्ये पुट केला तर बेटा कॅल्सी सांगन -1 आणि 2. कॅल्सी किती रूट सांगन -1 आणि 2. सर तुम्ही तर म्हणलं होतं जे 3 सांगते पण 2च सांगितले. बेटा जो शेवटचा रूट असतो तो रिपीट असतो, रिपीट जर असेल तर कॅल्सी सांगत नाही. ओके, कॅल्सी आहे ना, हा, तर हा जो रूट असतो हा रिपीट, जर 2च सांगितले तर हा शेवटचा जो रूट आहे त्याला डबल लिहायचा. लिहिला तर किती रूट झाले -1 2 2. किती झाले -1 2 2. कॅल्सी मध्ये टाक, जो आलाय का, मी कुठून, कॅल्सी नाही माझ्याकडं. ओके, मग तुम्ही कुठून पाहिलं सर, हा मी पाठ करून आलो होतो. ठीक आहे, हा, तर आता बघ CF जर काढायचं असेल तर बेटा जसे रूट मिळाले आपल्याला, बघा रूट मिळाले आपल्याला, जसे रूट मिळाले आपण काय काढणार CF. सर CF कसा काढायचा, तर इंट्रोडक्शन व्हिडिओ मध्ये मी सांगितलं होतं, पाहिला नसून पाहिलं तर पाहून घेतो. हा, तर सर CF साठी रूल सांगा रे पोरांनो. रूट कसे आहे सर, हा तर रिअल आहे
हे पण दोन रिअल आहे, पण हे सर रिअल आणि सेम आहे. हे कसे आहे? रिअल आणि सेम. हा कसा आहे बेटा? रिअल आणि डिफरंट. हा कसा आहे? रिअल आणि डिफरंट. आणि हे काय आहे? सेम. आणि मी बोललो होतो सर रूट जर डिफरंट असेल किंवा सेम असेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे. 3 आहे ना तर 3 लिहायचे, F1 F2 आणि F3. तर बघ काय लिहित आहे मी? F1 y प्लस M1x, ओके, प्लस F2 y प्लस M2x प्लस F3 y प्लस M3x. अरे करेक्ट का? पण सर याच्यातून दोन रूट सेम कोणते आहे बेटा? 2 आणि 2च आहे ना, तर इथे काय लिहिणार मी? x. इथे काय लिहिणार? x. अबे हे दोन सेम होते म्हणून इथं लिहिला. सर इथंच काऊन लिहिता? इथं लिहा. तर लिही फक्त या दोन पैकी एका ठिकाणी कुठे x लिहिजो. ओके, एक तर इथं लिही किंवा इथं लिही. मला इथं चांगलं वाटतंय म्हणून इथं लिहिला. ओके, हा. तर सांगा बेटा मग CF साठी काय येणार? F1 y प्लस M1 किती होता बेटा? सांगा पटकन. M1 -1. तर प्लस मायनस काय झालं असतं? -1x. ओके, प्लस हा F2 इकडे काय लिहिलं असतं? y प्लस M2 किती होता बेटा? M2 होता 2. तर काय लिहिणार? 2x. ओके, प्लस हा F3 इकडे काय राहणार? y प्लस 2x. अरे लिहिलं असतं का? सर x राहिला ना जी, तर ठीक आहे. इथे काय राहणार बेटा? x. तर धिस इज अवर CF. हे जर काढलं तर बेटा 5 पैकी 2 तर झाले. आय डोंट नो 2 भेटते का नाही भेटत, पण 2 तर झाले. ओके, कोण कमाल केला? कॅल्सी. काहीच नाही केलं तुनं, सेम टू सेम छापलं. पहिले काय केलं? कॅल्सीमध्ये टाकलं, रूट काढले. जसे रूट काढले ते कशामध्ये पुट केले? CF मध्ये. ओके, 3 आहे म्हणून 3 वेळा लिहिलं. 2 असते तर 2 वेळा. सर x काऊन लिहिला जी? बेटा 2 सेम होते म्हणून. सर नसते तर नाही लिहिला असता. ओके, तर दिस इज अवर CF. आता बघ PI कसा काढायचा सांगतो. बेटा PI ना एकदम झिंगूर आहे. फक्त हे माहिती असलं पाहिजे का कोणता फंक्शन आहे. कोणता फंक्शन आहे सर? एक्सपोनेन्शियल फंक्शन. ओके, ऐक आता. सर PI साठी फॉर्म्युला बेटा, PI साठी फॉर्म्युला 1 अपॉन काय काय आहे सर? हे आहे फंक्शन ऑफ d आणि d डॅश. काय लिहिलं मी? d आणि d डॅश. सर काऊन असं जी? अबे असंच लिहितो, कारण या फंक्शन मध्ये काय d पण आहे आणि d डॅश पण आहे म्हणून लिहिलं. फंक्शन काय? d आणि d डॅश. याच्या समोर काय आहे? e टू दी पॉवर x प्लस 2y. काय आहे? e टू दी पॉवर x प्लस 2y. सांगा सर काय लिहिणार? 1 अपॉन सांगा पे फंक्शन ऑफ d काय होता? हे यालाच आपण काय म्हणतो? फंक्शन ऑफ d आणि d डॅश. सांगा काय लिहिलं असतं? d क्यूब. ओके सर, मायनस 3d स्क्वेअर आणि इकडे काय लिहिलं असतं? d डॅश. 3d स्क्वेअर आणि काय लिहिलं असतं? d डॅश. प्लस सांगा बेटा काय आहे? प्लस 4d डॅश क्यूब. अरे डन का? जसं आहे तसं. हे बघ जसं आहे तसं छापलं. आणि याच्या समोर काय राहणार? e टू दी पॉवर x प्लस 2y. काय राहणार? e टू दी पॉवर x प्लस 2y. एवढं झालं. हा, आता काढायचा डब्बा. डब्बा इज व्हेरी इम्पॉर्टंट बेटा. डब्बा जर नाही आला ना तर तू झाला खतम. करेक्ट ना? आणि मी का बोललो होतो सर x सोबत काहीच नाही म्हणजे किती असेल बेटा? 1. करेक्ट ना? याच्यासोबत काय असेल? 1. आणि बेटा याला कम्पेअर करायचं ऑलवेज. e टू दी पॉवर x असेल, e टू दी पॉवर x असेल, याला ऑलवेज कम्पेअर करायचं. मग का हे लिहिजो नको रे बाबू एक्झाम मध्ये. करेक्ट आहे? समजासाठी सांगतो. याला कम्पेअर करायचं e टू दी पॉवर ax प्लस by सोबत. कायच्या कम्पेअर करायचं? e टू दी पॉवर ax प्लस by. ओके सर, सांगा बे x सोबत काहीच नाही म्हणजे किती असेल? 1. तर सांगा a इज इक्वल टू लिहिलं सर 1, a इज इक्वल टू 1 आणि b इज इक्वल टू काय लिहिलं असतं सर? 2. ओके, कम्पेअर केलं भाऊ. x सोबत काहीच नाही म्हणजे 1 आणि y सोबत पाहिजे काय आहे? y सोबत काय आहे? 2 म्हणून काय लिहिलं? 2. ओके, बस झालं. आता सर d ला म्हणत असतो आम्ही a आणि d डॅश ला काय म्हणतो असतो आम्ही? b. खतम. d ला काय म्हणतो आपण? a आणि d डॅश ला काय म्हणतो? b. तर सांगा बेटा d a ची व्हॅल्यू किती आहे? 1 आणि d डॅश किती राहिला असता? 2. अरे डन का? याच्या ठिकाणी लिहिलं असतं 1, याच्या ठिकाणी काय लिहिलं असतं? 2. झालं. ओके, बस ह्या व्हॅल्यू उचलायच्या आणि याच्यामध्ये पुट करायच्या. एकदम झिंगूर क्वेश्चन. सांगा काय लिहिलं असतं? 1 अपॉन सर d क्यूब. d किती आहे बे? 1. तर काय झालं असतं सर? 1 चा क्यूब. अरे करेक्ट ना? काय झालं असतं? 1 चा क्यूब मायनस 3 इंटू सर d स्क्वेअर म्हणजे काय? 1 चा स्क्वेअर. ओके, नंतर इकडे किती आहे सर? d डॅश. d डॅशच्या ठिकाणी सांग बे काय लिहिलं असतं? d डॅशच्या ठिकाणी किती? 2. ओके, प्लस 4. नंतर सर इथे पण d डॅश आहे तर काय लिहिलं असतं बेटा? 2 चा क्यूब. काय लिहिलं असतं? 2 चा क्यूब. आणि इकडे e टू दी पॉवर x प्लस 2y सेम टू सेम.
एक्स प्लस 2y काय सेम टू सेम. कळलं बघ, डी च्या ठिकाणी 1, डी च्या ठिकाणी 1, डी डॅशच्या ठिकाणी किती 2, डी डॅशच्या ठिकाणी किती 2 आणि याचा क्यूब होता म्हणून काय लिहिलं क्यूब. बापू दिमाग काही लावायचं नाही, सेम टू सेम कायच्यात टाकायचं कॅल्सीमध्ये. कशामध्ये टाकायचं कॅल्सी, बिलकुल दिमाग नाही लावायचं. 1+1 येते ना तुला मला माहित आहे, पण 1+1 2 कशात टाकायचं कॅल्सीमध्ये. तर सांग काय राहिलं असतं बेटा 1 अपॉन 1 चा क्यूब. मला तर माहिती नाही, तू तर कॅल्शियम टाकशील ना. हा तर मी करून घेतो इथे 1 - 6 प्लस 8 × 32, 32 मधून 6 गेले किती राहते 26, 26 नाही 27, किती येते 27, 27. ओके होऊ शकते चुकलं असेल पाहून घेतो. कॅल्शियम तर तू टाकशील ना. हा काय राहणार इथे e⁻x + 2y आणि धिस इज अवर बेटा पी आय. धिस इज अवर काय रे पी आय. बघा एवढं इझी आहे पी आय काढणं, काहीच नाही केलं, फक्त कम्पेअर केलं. ए ची व्हॅल्यू काढली, बी ची व्हॅल्यू, ए ले म्हटलं डी, बी ले म्हटलं डी डॅश, खतम. या उचलल्या व्हॅल्यू आणि याच्यामध्ये काय केलं पुट केलं. याचा आन्सर आला बेटा 1/27 e⁻x + 2y काय सेम टू सेम. आणि लास्ट मध्ये आन्सर लिहायचं. आन्सर लिहिलं नाही तर 1 मार्क गेला भाऊ फुकटचा. करेक्ट. तर वाय काय लिहिणार बेटा आन्सर मध्ये काय लिहिणार z = y z = काय लिहिणार CF + PI. काय लिहिणार CF + PI. सांगा रे पोरांनो CF काय होता. हा एवढी मोठी व्हॅल्यू. बापू सेम टू सेम तर छापशील ना तू. हो सर छापण्यामध्ये तर आम्ही बहुत हुशार आहोत. ओके PI पण काय सेम टू सेम छापायचा. कुठचा धिस इज अवर बेटा CF आणि धिस इज अवर काय PI आणि याला लिहायचं मस्त ॲडिशन मध्ये. ओके 5 मार्क झाले. कळलं का होशील खतम नाही ना. अजून एकदा सांगतो हे स्टेप बरोबर लक्षात ठेवायची. e⁻x असेल तर फक्त e⁻ जर x + 2y असेल तरच फक्त हे वापरायचं. x ले म्हणायचं x सोबत राहते त्याला म्हणायचं a, y सोबत राहते त्याला म्हणायचं b आणि d म्हणजेच a आणि d डॅश म्हणजे काय b. बस ह्या व्हॅल्यू उचलायच्या याच्यामध्ये पुट करायच्या. सर याचं जर 0 आलं तर बेटा जेव्हा 0 वाली कंडिशन राहणार मी तुला सांगणार. ओके त्याच्यामध्ये केस फेल्ड म्हणून लिहिलं जाते. मग डेरिव्हेटिव्ह वगैरे काढून सो ऑन आपण त्याला सॉल्व्ह करत असतो. तर तसा पण मी एक क्वेश्चन घेईल. ओके सो आय होप बेटा तुम्हाला हा क्वेश्चन कळला असेल. व्हेरी इझी. d = m पुट करा, सगळ्याच्या सगळ्या व्हॅल्यू पुट करा आणि काय काढा आन्सर काढा. सो आय होप बेटा की यू गेट द each and everything. Once you have any doubt you can ask me and just let me know whatever the question you have or whatever the doubt you have. You can comment, you can share this video with your friends. Okay, so thank you.